जनाबाई यांची छोटीशी महती ऐकणार आहोत। श्री संत जनाबाईंचा जन्म 13व्या शतकातील झाला होता। ते खूप मोठे महान भक्त होते। त्यांचे आईचे नाव करुंडा होते। त्यांचे वडिलांचे नाव तमा असे होते। त्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली। त्यांचे वडील त्यांना पंढरपूर घेऊन गेले। तिथे श्री संत जनाबाई आणि त्यांचे वडील त्यांना श्री संत नामदेवांच्या घरी घेऊन आले। श्री जनाबाई झाड लोट करत होती। त्यांची दैनंदिन दिनचर्या झाड लोट करणे आणि दळण अशी होती। त्यांनी 300 ते 340 अभंगांची रचना केली व बिना शिक्षण घेता कुठल्याही शिक्षणाचा आधार नसून तरीही त्यांनी 300 ते 340 अभंगांची रचना केली। तर आपण आता एक गोष्ट ऐकू। तर एका दिवशी श्री पांडुरंगाच्या मंदिरात तो हार, गळ्यातला हार नव्हता आणि मग सगळे गावकरी जनाबाईच्या घरी गेले। तो हार जनाबाईच्या घरी सापडला। मग जनाबाईवर चोरीचा आरोप आला आणि मग सुळाचे खरोखर पारी झाले। श्री संत जनाबाईंना वाचवायला पांडुरंग आले। भगवंत हा सदैव भक्तांच्या मदतीला येतो। जय श्रीराम। सबस्क्राइब टू माय चॅनल।